बारामतीमधल्या माळे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। संभाजीनगर विमानतळावर आज गौतम बुद्धांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं। स्थानिक औद्योगिक संघटनांनी बुद्धांच्या मूर्तीसाठी मागणी केली होती। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे उपस्थित होते। 12 एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रायगडला गेलेत। जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन ते किल्ले रायगडावर जाणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याची सांत्वनपर भेट घेतली। काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांच्या मातोश्रीचं आजारानं निधन झालं होतं, त्यामुळे आज बावनकुळे यांनी गंगा सावित्री निवासस्थानी जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या पंढरपूर दौरा आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी सांत्वनपर भेट घेणार आहेत, तर विकास कामांचा आढावा देखील मुख्यमंत्री घेतील। कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याला गती देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्केंनी संसदेत केली। महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला मान्यता दिली आहे, तर केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्य देखील अनुकूल आहे। त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने तातडीनं याबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी म्हस्केंनी केली आहे। कोरटकर प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी दिली, तर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केल्याचंही सावंतांनी म्हटलंय। राज्यामधील 560 गोशाळांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलं। गोवंश परिपोषण योजनेकडनं 25 कोटी 44 लाखांचं अनुदान देण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 3 महिन्यांचं अनुदान ऑनलाईन पद्धतीनं जमा केलंय। अलिबाग शहरात पोलिसांनी रूट मार्च काढलाय। आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पोलिसांनी रूट मार्च काढला। सण उत्सव आनंदामध्ये साजरे करण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी नागरिकांना केलंय। अकोल्यातील अकोटमध्ये पोलीस प्रशासनाकडनं बंदोबस्ताची तयारी करण्यात येते। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय। त्याचबरोबर पोलिसांकडनं रूट मार्चही काढण्यात आला। नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं। पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी प्रशस्त जागा, पोलिसांना सोयीस्कर असलेल्या सुविधा या नवीन वास्तूमध्ये तयार करण्यात आल्यात। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचं प्रशिक्षण देण्यात आलं। अग्निशमन विभागाकडून शाळेमध्ये अग्निशमन फायर इन्स्ट्रुमेंट बसवण्यात आले, तर यावेळी आग लागल्यास बचाव कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले। पनवेल पोलिसांनी 18,38,000चे हरवलेले 67 मोबाईल नागरिकांना परत केलेत। सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या प्रणालीचा वापर करून पोलिसांनी मोबाईल शोधून काढले। अकोल्यातल्या मलकापुरात 1 दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचं आयोजन केलं होतं। या अधिवेशनाला जिल्हाभरातनं 425 मंदिर विश्वस्त पुजारी या उपस्थित होते। यावेळी मंदिराच्या संदर्भात येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली आहे। मुंबईत आरटीईच्या पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये 353 प्रवेश पूर्ण झाले। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रतीक्षा यादी 18 ते 24 मार्च या कालावधीसाठी निश्चित केली होती, परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याची मुदत 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। लाचखोरी प्रकरणी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबूराव पवार, उपअभियंता दत्तात्रय पठारेवर निलंबनाची कारवाई केली आहे। भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये तब्बल 1 कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्यात। मलकापूरवरून भुसावळमध्ये 2 प्रवासी नकली नोटा घेऊन प्रवास करतायत अशी माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर दुसरा आरोपी फरार झालाय। धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या बावी गावात ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। प्रशासन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे।
कल्याणच्या आंबिवलीमधील कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईमध्ये चकमकीत ठार झाला होता। बनेली स्मशानभूमीत त्याचा दफनविधी केलाय। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। बदलापूरच्या तलावाजवळील ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांचा डाव फसलाय। 2 चोरट्यांनी दुकानाचं शटर कापून चोरीचा प्रयत्न केला, मात्र हाताला दुखापत झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला। बीडमधल्या केज पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळलाय। या ऊसतोड कामगाराची 1.5 लाखांची फसवणूक झाली होती, मात्र या प्रकरणी कारवाई न झाल्यानं कामगारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। बीडमधल्या माजल गावात दुचाकीची चोरी करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अटक करण्यात आली। या दोन्ही आरोपींकडनं 5 दुचाकी जप्त केल्यात। या दोघांनी अवघ्या काही मिनिटातच दुचाकी लंपास केली होती। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। कळमनुरीमध्ये पोलिसांविरोधात वकील संघानं 1 दिवसीय काम बंद केले। पोलीस निरीक्षकानं वकिलाला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप वकिलांनी केला। दरम्यान मुजोर पोलिसांना निलंबित करा अशी मागणी वकील करतायत। संयुक्त किसान मोर्चाचं आज देशव्यापी आंदोलन होणार आहे। पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जाणार आहे। तर एमएसपी सह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे। भिवंडी शहरातल्या नायगाव परिसरात अंगावर छताचं प्लास्टर कोसळल्यानं चिमुकल्याचा मृत्यू झाला। अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील घरात ही दुर्घटना घडली। यामध्ये बाळाची आई देखील गंभीर जखमी आहे। पहाटे झोपेत असताना दोघांच्या अंगावर छत कोसळलं। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झालाय। ग्रेटर नोएडातील मुलींच्या वसतिगृहामध्ये आग लागली आहे। ग्रेटर नोएडातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला, त्यामुळे आग लागली। यानंतर वसतिगृहात उपस्थित असलेल्या मुलींनी बाल्कनीतनं उडी मारून आपला जीव वाचवलाय। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। भूकंपानं म्यानमार हादरले। म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। बँकॉकमध्ये जोरदार हादरे जाणवले। सागिंग या शहराजवळ भूकंपाचं केंद्र असून भूकंपामुळे इमारत कोसळली आहे। थायलंडमध्येही भूकंपाचे झटके जाणवले। थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यामुळे गगनचुंबी इमारत कोसळली आहे। या इमारतीच्या ढिगाऱ्याखालील अनेक नागरिक अडकले होते। तसंच भूकंपाचे धक्के थायलंडसह शेजारील देशांमध्ये देखील जाणवले आहेत। सांगलीत एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून शिवीगाळ करत 40 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कोल्हापुरातनं तरुणाला अटक केली। महिलेला लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जात होती। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं रस्ते आणि पाणी प्रश्नावर महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले। पुणे मार्केट यार्डामध्ये आता दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। केवळ शेतीमाल घेऊन येणाऱ्यांना प्रवेश मार्केट यार्डामध्ये दिला जाईल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। ठाण्यामध्ये पाणी बिल थकवणाऱ्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे। काल दिवसभरात 129 ग्राहकांची पाणी जोडणी खंडित केली, तर वर्षभरात 12,790 नळ जोडण्या खंडित केल्या। दरम्यान आतापर्यंत 136 कोटी रुपयांच्या बिलांची वसुली करण्यात आली आहे। वाशिममध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। या महामार्गावरील मसलापेन, लिंगापेन आणि किनखेडा या भागात मोठे खड्डे पडल्यानं अपघातांची शक्यता वाढली आहे। प्रशासनाकडून दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करत आहेत।